तुमच्या ज्या वार्डातल्या समस्या आहेत रोडच्या, ड्रेनेजच्या आणि लाईटच्या, हे तुम्ही कसं नियोजन करणार? निवडून आल्याच्यानंतर तुम्ही तेवढा वेळ देणार का लोकांना? प्रश्नच नाही. निवडून आल्यानंतर सगळा वेळ आमचा हा लोकांसाठीच असणार आहे, जनतासाठी असणार आहे. जनता मायबापाचं सगळं काही ठरवणार आहे. तर निवडून आल्यानंतर नक्कीच हा वेळ सगळं मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना मी असं आवाहन करते की येत्या 15 जानेवारीला जे आपलं महानगरपालिकेचं निवडणूक प्रक्रिया होती आहे, मतदान होते आहे, तर ऑलरेडी ते 10 वर्षानंतर आता होत आहे. तर मी सर्व नागरिक बंधू भगिनींना अशी विनंती करते की सगळ्यांनी घराबाहेर पडावं, मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी. लोकशाहीने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे, तो सर्वांनी पूर्ण करावा आणि आपला अधिकार गाजवावा. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट चंद्रकांत गवई. आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. चंद्रकांत गवई, काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? आमच्या इथे राष्ट्रवादीचं फार सुंदर काम झालं. ॲडव्होकेट अंजना गवईचं सातत्यानं काम चालू आहे, व्यवस्थित काम चालू आहे. त्याच्यामुळे तर त्या येणारच आहे आणि आल्यानंतर आम्ही सर्व प्रभागाचा विकास, सर्वांगीण विकास करू. त्यामध्ये कुठलंही दुमत राहणार नाही. तुमच्याकडे काही असं विजन आहे का आम्ही निवडून आलं तिथं हे करणार आहोत? आमच्या इथे विजन भरपूर आहे, पण प्रामुख्याने आमचं विजन हे आहे की पूर्वी आमचे 300 स्क्वेअर फीटची घरं होती. हडको सिडको वसाहती 300 स्क्वेअर फीटाची आहे आणि 300 स्क्वेअर फीटमध्ये आमच्या घरी आमचे आईवडील आणि त्यांची 2 मुली असायची पूर्वी. आता परिवार वाढला. परिवार वाढल्यानंतर त्यांची 2 मुलं आणि 2 सुना असा परिवार झाला आणि 300 स्क्वेअर फीटच्या घरावरती आणखी 2-3 माळे चढले. माळे चढल्यानंतर ड्रेनेज लाईट तीच, पाण्याची लाईन पण तीच. त्याच्यामुळे ड्रेनेज लाईट चोकोप भरपूर होते. ड्रेनेज लाईन ही बदलावी लागेल आणि पाण्याची लाईन त्याच्याबरोबर असल्यामुळे त्या पाण्याच्या लाईनमध्ये ड्रेनचं पाणी घुसून आम्हाला गढूळ पाणी आणि ते ड्रेनेजचं पाणी आम्हाला प्यायला मिळतं. म्हणजे ह्या 2 लाईनी आम्हाला प्रामुख्याने बदलायच्या आहेत. त्यामुळे लोकांच्या स्वास्थ्य चांगलं राहील याच्यामुळे आम्ही बदलणार. पण मागच्या नगरसेवकांनी काहीच काम नाही केलं का वार्डामध्ये? मागच्या नगरसेवकांनी काहीच कुठलंच काम केलं नाही. त्याचे 2.5 वर्ष हे कोर्ट कचेरीमध्येच गेले आणि राहिलेले 16-17 महिन्यात त्यांनी काहीच नाही केलं. अंजना चंद्रकांत गवई, मी प्रभाग क्रमांक 11 व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार घड्याळ या चिन्हावर उभी आहे. तर त्या पद्धतीने मी काम करणार आहे. माझ्या प्रभागातल्या भरपूर समस्या आहेत. जसं की पाण्याचा खूप मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न आहे. सांगायचं झालं तर धरण आमच्या उशाला, कोरड आमच्या घशाला अशी परिस्थिती संभाजीनगरची आहे. तर पाण्याचा हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. तर निश्चितच तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. माझ्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या ही पाण्याचीच आहे. खूप गंभीर प्रश्न आहे. जायकवाडी धरण आपल्या संभाजीनगरमध्ये असताना देखील पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे. प्रशासन इथं कमी पडते आणि पूर्ण पाण्याच्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्नांना माझ्या महिला भगिनी, माता भगिनींना सामोरे जावं लागतं. ऑलरेडी 6-6 दिवस आड पाणी इथं येतं माझ्या प्रभाग 11मध्ये. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये ते 6वरनं ते 10-10 दिवस आड पाणी येतं. त्याच्यामुळं माझ्या माता भगिनींची खूप ओढाताण होते, खूप परेशानी होते आणि खूप गंभीर प्रश्न हा पाण्याचा इथे आहे. निश्चितच नक्कीच पाण्याचा हा गंभीर प्रश्न आहे आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही वरिष्ठांना नक्कीच या गोष्टी सांगणार आहोत आणि पाण्याचा हा प्रश्न आम्ही सोडवण्यात भरपूर मदत होणार आहे. जमेल तितकं आम्ही पाणी जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचं विजन आहे की आम्ही रोजच पाणी देण्याचा आमचा एक प्रयत्न असणार आहे नागरिकांना आणि ड्रेनेजची समस्याही आम्ही सॉल्व करणार आहोत.